बाजरी केली होती, त्याची मी व्हिडिओ पण टाकले होते. आणि त्या बाजरीचा वापर पण वैरणीचा, बाजरीची हिरवी वैरणीचा वापर मी केला होता. पण पुन्हा एक नवीन फॅशन म्हणून हे कर ते कर ते कर असं करत आलो. त्यावेळेला मी बायफची जे उरुळ कांचनला रिसर्च सेंटर आहे गाईचं, त्यांचं बाजरी जायंट बाजरा म्हणून त्यांनी मला दिली होती. 100 रुपये किलो देत होते. ते नगण्य किंमत आहे. एकराला 3 किलो ती बाजरी लागायची. मी फेकून वापरत होतो, पेरलं नाही, असं फेकून इसकटून आपलं पेरलं आणि वरून स्प्रिंकलरने पाणी दिलं. पुन्हा एक बाजरी केली होती, न्यूट्रीफिडची बाजरी केली होती. ती महाग आहे, ती 700 रुपये किलो आहे. ती पण 2-3 किलो 3 किलो लागते एकरीला. ती पण अशीच 12 इंचीने पेरली होती. ती पण चांगली आहे. या दोन्हीमध्ये दोन्ही चांगले आहेत. 2-2 कापण्या झाल्या होत्या. जायंट बाजरा 2 फूट कणीस येते, पण त्याला दाणे भरत नाहीत. 2 फूट कणीस येते, दाणे भरत नाहीत. चिपाडात जाड येते, उंची भरपूर येते. आणि वैशिष्ट्य जायंट बाजाराचं 60व्या दिवशी येते. न्यूट्रीफीड 55व्या दिवशी येते. 50व्या दिवशीसुद्धा टाकायला येते न्यूट्रीफीड ॲडव्हान्टाचं. आणि ते येते ते 60व्या दिवशी. एक 5 दिवसाचा 7 दिवसाचा फरक पडतो. पण उंचीला टनेजला भरपूर. आणि एक कापणी आरामात चांगली येते. दुसरी न्यूट्रीफीडच्या मात्र 2 कापण्या होतात, म्हणजे 3 होतात, नंतरच्या 2 कडवा 2. वैशिष्ट्य असं आज बाजरीविषयी बोलायचं कारण असं आहे, अनेक लोकांचं मेगाशीटबद्दल खोडकिडीबद्दल येते, तक्रार येत आहेत. बाजरी फक्त थंडीचा सीझन सोडल्यास वर्षभर चांगली येते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने बाजरी थंडीत वाढत नाही. एरवी आत्तापासून फेब्रुवारीपासून बाजरी चांगली येते. 16-18 टन निघते. हे 20च्या पुढं जात नाही, परंतु 16-18 टन निघते. पण त्याच्यातला ड्राय मॅटर 28-30 किलो आहे. म्हणजे मेगाशीटपेक्षाही 5-4% जास्त आहे. आणि मक्यापेक्षा तर दुप्पट आहे. पाणी मात्र मेगाशीटपेक्षा एखादं पाणी कमीच लागते. जरा पाण्याला बाजरी हे ताण सहन करणारी जात आहे. आणि वैरणीला पण चांगले आहे. पण प्रोटीन 15-16%, 15-14-15% आरामात प्रोटीन.